बायको ह्याचं काहीतरी बनव ना. गुलाबजाम बनवू? नको, त्याला वेळ लागेल. मग मस्त केशरी सातारी कंदी पेढा बनवू? चालेल. ठीक आहे, बनवते. किती किलो खवा आहे? अर्धा किलो. ओके. कसे दिसतात? खूप छान दिसतात. खायचे ना. बनवत असताना भरपूर खाल्लंय त्याने मिश्रण. येस, पण सगळ्यांसाठी. चला, मधुराज रेसिपी फूडीवरचा आहे ना हा पहिला भाग आहे आणि मी जाम खुश आहे हे चॅनल सुरू करून. अतिशय अनौपचारिक म्हणजे इन्फॉर्मल असे भाग या चॅनलवर येणार आहेत. पूर्ण माझ्या किचनमध्ये घरभर तुम्हाला फिरायला मिळेल, वावरायला मिळेल, पण फोकस आपला रेसिपीच असणार आहे. रेसिपी आपल्या छानपैकी आहे ना काय म्हणू शकतो, फुल प्रूफ जशा असतात तशाच आणि खूप साऱ्या टिप्स सकट असणार आहेत. तर सातारा पद्धतीचे आपण कंदी पेढे बनवतोय, केशरी कंदी पेढा. तर काय काय चुका होतात ते आधी आपण जसजशी रेसिपी करतोय तसतसं बघणार आहोत. आता केशरी कंदी पेढा करायचा आहे तर मग काय, तर केशर तर आपल्याला दुधामध्ये छानपैकी तयार करून घ्यायचं आहे. सो केशर घ्यायचं, भरपूर घ्यायचं, कारण रंग सुरेख येतो. जितकं जास्त केशर तितका त्या पेढ्याला रंग सुरेख येतो. आता यामध्ये घालूयात दूध. आता गरम दूध घातलं तरी चालेल आणि मायक्रोवेव्ह 31 सेकंद फक्त आपण मायक्रोवेव्ह करूया. यामुळे काय होतं ना, एकतर दूध गरम होतं, केशरही पटकन त्यामध्ये विरघळलं जातं. आता मायक्रोवेव्ह नसेल तर गॅसवर दूध तापवून घ्या आणि केशर त्यामध्ये छानपैकी विरघळवून घ्या. आणि लक्ष ठेवायचं, मी 30 सेकंद जरी म्हणाले तरी इथे आता माझं 25 सेकंदात हे दूध छान बनवून तयार झालं. बघा, दूधही गरम झालं आहे आणि केशरही आपलं इथे छानपैकी यामध्ये विरघळलं गेलं. सो 2 टेबलस्पून इथे दुधाचा मी वापर केला. आता हे बघा काय मस्त पिवळं धमक्क दूध दिसतंय केशरचं, हे ठेवूयात बाजूला. पुढे महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला खवा आहे की नाही छान किसून घ्यायचा आहे. सो केशरी कंदी पेढा आहे, तवा घेऊयात. गुलाबजामसाठी हवा किंवा पेढ्यासाठी हवा खवा कायम आहे ना रूम टेम्परेचरवर करून घ्यायचा. गारगार खवा अजिबात वापरायचा नाही. आणि हा असा छान किसून घेऊयात. आता कंदी पेढा म्हणजे काय, कंद म्हणजे काय तर डबल भाजलेला, म्हणून त्याला नाव पडलेलं आहे कंदी पेढा. कंदी पेढ्याचे इनफॅक्ट पेढ्यांच्या खूप साऱ्या रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहे. मलाई पेढा, कंदी पेढा, पेढा बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च केलं तर सगळ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. आता हा पेढा आहे ना त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवाळ अजिबात वाटला पाहिजे नाही. छान असा तो म्हणजे मऊ आणि खाताच विरघळेल. तो दिसताना उपम्याचा रवा असतो ना तसा अजिबात, किंवा ब्रेड क्रमसारखा त्याचं टेक्स्चर आलं नाही पाहिजे. त्यासाठी पण खूप साऱ्या टिप्स आहेत, तर पुढे आपण ते बघूयात. गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आणि भाजायचा खवा. खूप भाजायचा नाही, खूपच म्हणजे अगदीच रवाळ रवाळ होईल, कोरडा कोरडा होईल असं नाही करायचं. जसं मी सांगितलं की पेढ्याचं टेक्स्चर आहे ना ते कायम असं क्रीमी असलं पाहिजे आणि मऊ दिसलं पाहिजे. अजिबात सुटं सुटं मोकळं मोकळं झाल्यासारखं नाही दिसलं पाहिजे. मग तो कंदी पेढा असो, मलाई पेढा असो, त्यामुळे मंद आचेवर एकसारखा 10 मिनिटच भाजायचं आहे. आपल्याला खूप कंदी पेढ्यासारखा डार्क ब्राऊन करायचा नाही आहे, हलकासाच भाजून घ्यायचा आहे, कारण केशरी पेढा आपण बनवतो आहे. 5 मिनिटं झाले की हे बघा हा खवा आहे ना छान असा क्रीमी झालेला आहे. यातलं पाणी निघायला सुरुवात होते. हे बघा गॅस अगदी मंद आचेवर आहे आणि हा एकसारखा असा आहे ना ढवळत राहायचं, अजिबात सोडायचं नाही तवा. आता यामध्ये घालूयात आपण केशरचं दूध. हे सगळं छानपैकी केशरचं दूध घालून घ्यायचं आणि थोडासा खायचा पिवळा रंग पण घालते, म्हणजे आपल्या पेढ्यांना रंग सुरेख येईल. आता हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं
आणि या मिश्रणाचा एक संध गोळा जोवर होत नाही ना तोवर असं एकसारखं ढवळत शिजवून घ्यायचं. आणखी एक फार फार तर 10 मिनिटं लागतील, त्यापेक्षा जास्त वेळ नाही लागेल. चला आता हे मिश्रण बघा फक्त 10 मिनिटं झालेले आहेत आणि छान असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. एकसारखा असा गोळा तयार झाला पण कुठेच हे मिश्रण रवाळ दिसत नाही. आता यामध्ये ना आणखी एक स्टेप आहे, ती अगदी ऑप्शनल आहे. काय करायचं तुम्हाला सांगते. यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचाभर कॉर्नफ्लॉर. कॉर्नफ्लॉर घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. पण जे पेढ्यांचं जे टेक्स्चर आहे ना ते सुंदर टेक्स्चर यायला मदत होते कॉर्नफ्लॉरमुळे. अगदी 1च चमचा. आणि कॉर्नफ्लॉर घातल्यावर आणखी एक फक्त 2 ते 3 मिनिटं आपण हे भाजून घ्यायचं. चला आता हे ना कॉर्नफ्लॉर घातल्यावर फक्त 5 मिनिटं झालेले आहेत आणि बघा काय सुरेख दिसते, अजिबात रवाळ झालेलं नाही आहे. कॉर्नफ्लॉर घातल्यामुळे त्याला एकसंधपणा पण आला आणि एकदम क्रीमी झालं आहे आणि परफेक्ट केशरी कंदी पेढ्याला जो रंग असतो ना तो सुरेख रंग आलेला आहे. आता हे केशरी कंदी पेढ्याचं मिश्रण छानपैकी असं काढूयात. मिश्रण इथे थंड करायला ठेवा. तोवर आहे ना हा कंदी पेढा म्हणजे केशरी कंदी पेढा बनवण्यासाठी आपल्याला लागेल साखर. तर साखर तयार करूयात. पिठी साखर तयार करायची. तर येस साखर आणि अर्धा किलो खवा आहे. तर अर्धा किलो खव्याला पाव किलो साखर आपल्याला लागणार आहे. हे मेजरिंग कप वापरणार आहे मी. ही अजिबात रवाळ नको, एकदम बारीक दळून घ्यायची, नाहीतर पेढा खाताना ते कचकच कचकच लागते साखर. त्यामुळे जितकी शक्य असेल तितकी बारीक दळून घ्यायची. पिठी साखर तयार आहे. केशरी पेढा बनवण्यासाठीचं हे मिश्रण हलकंसं गरम आहे. हे बघा. आता यामध्ये ना ही जी पिठी साखर आपण तयार करून घेतली आहे ही पूर्ण साखर यामध्ये घालायची आणि हे छान एकजीव करून घ्यायचं. जरासं कडक झाला आत्ता हा खवा, पण जसं जसं मळाल तसं हे छान मळलं जातं. हे बघा छान गोळा होतो याचा आणि हा गोळा असा एकसंध होतोय, अजिबात कुठे आहे ना रवाळ नाही होते. त्यामुळे हे एकजीव करून मळून घेणं गरजेचं आहे. हे मिश्रण जितकं तुम्ही मळाल तितकं आपले पेढे छान एकसारखे व्हायला मदत होतात. हे बघा. हा बघा हे केशरी पेढ्यांचं मिश्रण काय कमाल दिसतंय छान. आणि हे खवा आहे ना हलकासा गरम असतानाच पिठी साखर टाकायची, म्हणजे हे छान असं मळलं जातं. बघा अजिबात कुठे रवाळ झालेलं नाही आहे. जसे पेढे असतात ना अगदी तसंच पेढ्यांसारखंच याला टेक्स्चर आलेलं आहे. आता काही नाही, पेढे तयार करून घेऊयात. सो पेढे तयार करण्यासाठी हातामध्ये असा गोळा तयार करायचा आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे पेढे तुम्ही तयार करू शकता. आता याला मध्यभागी थोडंसं पिस्ता लावायचं. बघा कुठेच रवाळ हा पेढा झालेला नाही आहे, एकदम सॉफ्ट आणि स्मूथ त्याला टेक्स्चर आलेलं आहे. मिठाईच्या दुकानात आपल्याला केशरी पेढा मिळतो ना अगदी तसा. म्हणजे थंबनेलला एक दाखवलं आहे आणि यात काहीतरी भलतंच बनवलं आहे असं झालेलं नाही आहे. सो ही अगदी महत्त्वाची टीप आहे. हा खवा आहे ना गरम असतानाच हे मिश्रण वळायला घ्या, म्हणजे ते छान असं एकसंध होतं. कसे दिसत आहेत? खूप छान दिसत आहेत. खायचे ना बनवत असताना भरपूर खाल्लंय त्याने मिश्रण. येस पण सगळ्यांसाठी. पण याला खूप आवडतात, म्हणजे त्याला मलाई पेढ्यापेक्षा हा केशरी पेढा जास्त आवडतो. बरोबर. कंदी पेढा थोडा भाजलेला छान, त्याला तो असा रोस्टेड चव आलेले पेढा खूप आवडतो. त्या दिवशी जर त्याच खायचं म्हणाल. येस बघ मला कसं कळलं तुला खायचं मन करत होतं. मंथन उंच झालं आता. हा हे बघा केशरी कंदी पेढे काय कमाल दिसत आहेत. मस्त मिठाईच्या दुकानात मिळतात ना तसेच, कुठेच रवाळ झालेलं नाही आहेत, ग्रेनी झालेलं नाही आहेत. तुम्ही बघा छान त्याला ग्लेज आहे. अजिबात दुःखी कष्टी हे पेढे दिसत नाही आहेत. मस्त असे टुमटुमीत आणि टपोरा पेढा झालेला आहे. बरं या प्रमाणात म्हणजे अर्धा किलो खवा आणि पाव किलो जर साखर घेतली ना
की गुबगुबीत आणि टुमटुमीत असे मस्त आकाराचे कंदी पेढे, केशरी कंदी पेढे बनवून तयार होतात. रेसिपी आवडली तर पटकन लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात मधुराज रेसिपी फूडीमध्ये अशाच छान छान रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.